ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत जाऊयात. दक्षिण मुंबईमध्ये प्रामुख्याने कडक लॉकडाऊन पाहायला मिळतोय. नेहमी अतिशय गजबजलेला असलेला दक्षिण मुंबईतला नरिमन पॉइंट, मरीन लाईन्स हा सगळा परिसर इथे आज सकाळपासून शुकशुकाट आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. मी आता नरिमन पॉइंट जो दक्षिण मुंबईतला अत्यंत गजबजलेला असा हा परिसर आहे. या परिसरामध्ये दोन सर्वात जास्त गर्दी जर आपल्याला या भागात पाहायला मिळाले तर ती म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये मोठी मोठी कार्यालये आहेत आणि त्याचबरोबर सरकारी कार्यालये देखील आहेत. त्यामुळे खूप मोठी गर्दी होते. आणि दुसरी गर्दी जी आहे ती पर्यटकांची असते की देश विदेशातले अनेक पर्यटक जे आहेत ते या नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला या ठिकाणी येत असतात. या संपूर्ण भागामध्ये सकाळी जर आपण पाहिली तर वाहनांची प्रचंड वर्दळ आपल्याला कायम पाहायला मिळते. पण आज वीकेंड, लॉकडाऊन वीकेंड असल्यामुळे हा संपूर्ण परिसरामध्ये शुकशुकाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक दोन वाहनं जी आहेत ती जर सोडली आणि खाजगी बसेस आणि त्याचबरोबर बेस्टच्या बसेस जर सोडल्या तर सर्वत्र शुकशुकाट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बेस्टच्या बसेसमध्ये देखील आपण जर गर्दी पाहिली तर संपूर्ण बस ज्या आहेत त्या रिकाम्या या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत. आणि पोलीस बंदोबस्त जर आपण पाहू शकलो तर मुंबईमध्ये अशा पद्धतीनं अनेक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. वाहनांची तपासणी देखील केली जाते आहे. आणि हा लॉकडाऊन जो आहे तो आणखी कडक जो आहे दुपारपासून या ठिकाणी होईल हे चित्र आहे. कारण उद्या देखील एक रविवार असल्यामुळे उद्या यापेक्षाही अधिक तीव्रतेने या लॉकडाऊनची जी तीव्रता आहे ती अजून जास्त प्रमाणात दिसेल. आणि आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांबरोबर मुख्यमंत्री चर्चा करणार आहे. त्यामुळे पुढचा आठवडा देखील लॉकडाऊनसाठी कसा असेल याबाबत निर्णय अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.